हे 200 रुपये जागेचा ऍडव्हान्स. मी सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? हो म्हणून तर तातडीने आलो ना. बरं झालं बाई, माझी अगदी काळजी मिटली. शक्यतो उद्याच या. यायलाच पाहिजे, गत्यंतरच नाहीये. बरं खोल्या ह्या काय या 2 खोल्या ह्या मी तुम्हाला दाखवते. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे जिकडे. काय झालं काय तुम्हाला? आनंद झालाय. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे. लॉटरी लागली वाटतं. अरे लॉटरी नाही लागली. धनंजय माने वगैरे मंडळी आपली खोली सोडून पळून जात आहेत. याच्यापेक्षा दुसरा आनंद जगात असेल काय आज? एवढंच ना? एवढंच नाही, त्यांच्याऐवजी दुसरा भाडेकरू आला ना त्याच्याकडून जास्त भाडं घेता येईल मला. अरे नोकरीत प्रमोशन मिळताना मला आनंद झाला नव्हता, त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद मला आज होतोय. आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे. मग त्यावेळी सत्यनारायणाची पूजा घातली तशी पुन्हा घाला. अरे हा असले असत्य माणसांसाठी सत्यनारायणाची पूजा घालायची सोडून दे. बरी आठवण झाली. काय झालं? त्यानं एक जुनी केरसुणी दिली होती, ती परत आणली पाहिजे मला. पळवून नेतील लेखाचे. हे आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. कहर कहर झाला कहर. झालं तरी काय? केरसुणी फेकून दिली का त्यांनी? केरसुणी जाऊ द्या खड्ड्यात. हा धनंजय माने इतका बदमाश माणूस असेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. म्हणजे केलं तरी काय त्यांनी? काय केलं? अहो परवा दारू पिऊन दंगा केला आणि आता बाया आणून ठेवल्यात. बाया. परमेश्वरा, आणखीन काय काय पाहणं माझ्या नशिबात आहे कुणास ठाऊक. जाऊ द्या हो, नाहीतरी सोडून जाणारच येत ना ते. ही पिढा गेल्यानंतर सगळं घर गोमूत्र शिंपडून स्वच्छ करून घ्या. आले तुम्हाला लाज लज्जा शरम वगैरे काय आहे का नाही? नाही नाही, जी काय असेल ते आम्ही बरोबरच घेऊन जाणार. तुम्हाला त्याचा काय उपयोग नाहीच आहे. तुम्ही इतके चारित्र्यहीन असाल असं मला वाटलं नव्हतं. दारू तर तुम्ही पिताच, आता बाया आणून ठेवल्यात. जुगार तो खेळत असणारच. हे बघा मिस्टर विश्वास सरपोतदार, हा. हे तुमच्या तोंडाचं गटार आहे ना, गटार. ते पहिल्यांदा बंद करा. हा. आणि आतल्या त्या बाया नाहीत, आमच्या बायका आहेत. बायका वाटेल त्या थापा मारू नका. अचानक बायका आल्याच कशा? अरे अहो, लग्न झालं की बायका येणार नाहीत का? लग्न झालं मला कसं कळलं नाही? तुम्हाला लग्नाचं आमंत्रण द्यायला तुम्ही आमचे कोण? कोण? काका की मामा? नाही मी काय म्हणतो, अचानक लग्न कसं झालं? प्रेमाची भानगड आहे. लग्न करावंच लग्न. वाटलंच होतं मला. आता ओळख करून देतो ना तुमची. या. लांब उभे राहा जरा. ही पार्वती माझी बायको. नमस्कार. ही सुधा शंतनूची बायको. नमस्कार. या. विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत ते. या या. हा, तुम्हाला मी म्हणत होतो ना, तेच हे या घराचे मालक. हेच का ते? त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका, मनाने अतिशय चांगले आहेत ते. रिक्षात ठेवलं सामान? हो ठेवलं. ही का तुमची केरसुणी? निघायचं का? चला निघूया बाबा आता. का आता काय? तिन्ही सांजेची वेळ आहे. नव्या नवऱ्या घराबाहेर पडताय. हो ना. कुंकू लावल्याशिवाय मी अजिबात जाऊ देणार नाही. अय्या हो. चला, खरं तर ओटीच भरणार होते मी. काय तरी तुमचं. काय तुमची बायको म्हणजे? ओटी भरू नका. आमचे खण नारळ आणि तांदूळ वर आलेले नाहीत. तेच म्हणतो मी, वर यायला तांदूळ मध्ये.